नमस्कार सगळ्यांना. तर ज्यांनी व्हिडिओ बघत असतील तर लाईक सबस्क्राईब करत जा. तर हे मी पिते एनर्जी बॉटल, कारण की ते पोटात थंडी राहते म्हणून. जास्तीत जास्त थंड प्यायला लागते. रोज एक लस्सी एनर्जी बॉटल ही रोज डेली सकाळ संध्याकाळी रोज प्यायला लागते. पोटामध्ये थंड असते, नाहीतर खूप काही पोटाची आग होते. हे बंटी ना आत्ता बंटीसाठी आणलेलं आहे चिप्स, कारण की आमच्या बंटीला खूप चिप्स आवडतात. आणि एनर्जी बॉटल हे लस्सी हे पाहिजे लस्सी. आणि बंटीन किट्टूले चिप्स खूप आवडते. आमचा बंटी डाळ भातच खातो, तिखट खात नाही, डाळ पोळी खात नाही. तर बंटीले काय चारवायचं ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी किटू चिप्स खात आहे. हे बस AC मध्ये राहा लागते. तर आम्ही काही नवीनच रूम केली आहे, तर AC पण होती त्या रूममध्ये. सर्व असा पसारा आहे, थोडासा लावलेला आहे, पण असंच पडलेला आहे. तर मला काही पसारा वगैरे लावायला जमत नाही. सर्व काही असा गळाटा पडलेला आहे, तर थोडं थोडं लावलेलं आहे. आणि हे असं इकडे पण अशी रॅक भरून आहे कपड्याने. बघा, हे रॅकवरती कपडेच लावले. खूप काही कपडे असे गळाटाच उरायलं होतं, तर आम्ही काही लावलेलेच नाही आहे. थोडे व्यवस्थित सर्व काही लावलेले आहे. तर असाच पसारा आहे. माझ्या मागे तुम्हाला कपाट दिसत असतील, अशी कपाट लावली आहे. हे असे सजावली थोडी भांडे. ही रॅक आहे, तर थोडीशी पत्री ठेवलेली आहे. इकडे पण ड्रेसिंग आरसा आहे. असं पूर्ण काही थोडेसे सज्जावरती अशी थोडी भांडी लावलेली. रॅकवरती पूर्ण कपडेच आहेत. किचनमध्ये भांडी लावलेली आहेत. ही अशी काही आहे रूम आहे. 3 रूम आहेत. एक किचन आहे, एक हॉल, एक बेडरूम. तर बेडरूममध्ये आहे AC. AC मध्येच राहावं लागतात दिवसभर, कारण की खूप काही आग होते. हॉलमध्ये लावलेलं आहे कूलर. बेडरूममध्ये AC फॅन आहे. तर हे असं किचन आहे. हे असं हे किचन, हे गॅस इथे लावलेले रॅका. ही रॅक आहे. हे किचन रूम आहे. इथे आहे फ्रीज. हे असा गळाट आहे, थोडासा खालीच पसारा काही ठेवलेला आहे. काही टाकी इथं आहे. गहू, ह्याच्यात गहू टाकतात. हे देव अशी ठेवली खालीच, कारण की सध्या असं इथे लावायला जागाच नाही, म्हणून सध्या खालीच ठेवलं. हे सज्ज आहे, असे डबे लावले. सज्ज
कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथे आहे वॉशिंग मशीन, हे बाथरूम, हे वॉशिंग मशीन आहे. हे बाथरूम आहे. मोठी आहे बाथरूम. कसे वाटतं तुम्हाला?